नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर म्हणजे श. श आहे शास्त्राचा, आपल्या भारतीय संस्कृतीचा. भो दीप ब्रह्मरूपस्वम म्हणजे साक्षात ब्रह्माचं स्वरूप असणारा तो दीप. दीप म्हणजे दिवा असं जरी आपण म्हणत असलो तरी भारतीय संस्कृतीनुसार ज्योतिषामपितच ज्योती असं ज्याचं वर्णन केलेलं आहे तसा ज्योत असणारा तो खरा दीप असतो. तुपाचं निरांजन असो, तेलाची समई असो किंवा अखंड तेवणारा नंदादीप असतो. जिथे ज्योत असते तिथे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते. म्हणूनच तर मंदिर, चर्च किंवा सुफी लोकांचं प्रार्थनास्थळ जरी असलं तरी त्या ठिकाणी ज्योतीचे दिवे लावण्याची पद्धत असतेच. साऊथ इंडियन मंदिरात तर तेलाचे इतके दिवे लावलेले असतात की अख्खं मंदिर त्या प्रकाशाने उजळून निघतं आणि त्यामुळेच बहुधा तिथली ऊर्जा, प्रसन्नता आणि शांतता आपण कधीही विसरू शकत नाही. इलेक्ट्रिक दिवे लावून घर कितीही प्रकाशमान केलं तरी निदान देव्हाऱ्यात सकाळ संध्याकाळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याची आपल्याकडे पद्धत असते. श्री गुरुजी सांगतात, सकाळ संध्याकाळ निरांजन लावणं हे आपल्यातल्या पॉझिटिव्हिटीला, क्रिएटिव्हिटीला स्पार्क देण्याचं काम करत असतं. त्यांच्या सोमसाधनेत ज्योती ध्यानाचा अर्थात त्राटकाचाही अंतर्भाव आहे. यात अग्नी प्रार्थनेचे मंत्र ऐकताना दिव्याच्या ज्योतीकडे एक टक बघण्यामुळे कॉन्सन्ट्रेशन सुधारतं, मनाचा फोकस वाढतो, दृष्टीसुद्धा सुधारते, असा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. घरात सकाळ संध्याकाळ जमलं तर साजूक तुपाचं निरांजन किंवा कोल्ड प्रेस तिळाच्या तेलाचा दिवा लावून तर पहा. घरातलं वातावरण, घरातली प्रसन्नता आणि मनातली पॉझिटिव्हिटी कशी सुधारते याचा नक्की अनुभव घ्या. वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या अशा प्रथा परंपरांच्या मागचं विज्ञान आणि त्या सांभाळण्यामुळे होणारे फायदे जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.